राज्यमार्गावरील खडकेवाडा फाटा येथे सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे खडकेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खडकेवाडा येथील बाळू बाबालाल तहसीलदार व त्यांची पत्नी सुगराबी बाळू तहसीलदार वय 47 हे मोहरमची पूजा आटोपून रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताकडे घराकडे निघाले होते. त्याचवेळी हमीदवाडाकडून निपाणीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बाळू तहसीलदार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या तीव्रतेमुळे त्यांचा पाय शरीरापासून वेगळा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्या पत्नी सुगराबी तहसीलदार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर नियंत्रण सुटलेली 4 चाकी तब्बल 4 फूट उंच उडून रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली. या वाहनातील वासिम सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले आमिर गौंडी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने निपाणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतांचे शवविच्छेदन मुरुड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हिरावून टाकणारा होता. काही दिवसापूर्वीच गलगले फाटा येथे खडकेवाडा येथील एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा खडकेवाडा गावातील नागरिकाचा अपघातात बळी गेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. दरम्यान निपाणी देवगड राज्यमार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत असल्याने या मार्गावर वेगमर्यादा कठोर अंमलबजावणी करावी, स्पीड ब्रेकर व इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे. याबाबत शमसुद्दीन तहसीलदार यांनी फिर्याद दिली असून मयत वसीम सोलापूर यांच्यावर बाळू तहसीलदार आणि आमिर गौंडी यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शिवाजी कुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस करत आहेत. लाईव्ह मराठीसाठी सर्जेराव भाट.